पाहू शकता मेन द्वार हे बंद केलेलं आहे त्यांनी आणि इकडल्या मागच्या दाराने आम्हाला जायला सांगितलंय. थोडं काम चालू आहे आतमध्ये त्यामुळे बंद केलं तिथनं. पाहू शकता अशा प्रकारे मंदिराबाहेर असते. हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आता विषय झालेला आहे असा, आम्ही चाललोय सिद्धटेकला जात असताना आपल्या गाडीचं थोडं काम करायचं बघा. त्यासाठी गाडी घेऊन चाललोय आपण आणि हे आमचे दुसऱ्या जायचे आणि ते बी जायचे. आम्ही जातोय बघा आमच्या शॉर्टकटने डायरेक्ट बहिणीचे आधी, मग तिथून आम्ही जाणार आहे सिद्धटेकला. चला आता आम्ही येऊन सरबत वगैरे घेतलेला आहे आणि आता बघा आम्ही निघालोय बघा. ही दाजी नटल्यात आणि आम्ही त्यांची गाडी काढली, आमची गाडी तर लावली काम करायचं बघा. ही थोडी बिल्डिंग महाराज चिरलेली आणि मग आता आम्ही निघणार आहे बघा आता सिद्धटेकला दर्शन घ्यायला. तर आता तुम्हाला डायरेक्ट दावतो दर्शन घेताना. तर गाईज आता आम्ही आलेलो बघा मंदिरामध्ये आणि पाहू शकता मेन द्वार हे बंद केलेलं आहे त्यांनी आणि इकडल्या मागच्या दाराने आम्हाला जायला सांगितलंय. थोडं काम चालू आहे आतमध्ये त्यामुळे बंद केलं तिथनं. पाहू शकता अशा प्रकारे मंदिराबाहेर असते. हे आहे मंदिर, तिथनं आतमध्ये जायचं असतं. बाबू काय आवडलं तुला? तर आमचा बाबू घेतोय मोदक बनवण्याच्या साच्याची माहिती. सर्व मोदक बनवायचे रे बाबा. हो ती पण मोदकच आहे, सगळं मोदक बनवायचं आहे. मित्रांनो आम्ही मागच्या दरवाजाने आलेलो आहे मंदिरामध्ये. तर बघा मंदिराचं काम चालू असल्यामुळे पण चालू केलं नाही, मागणं चालू ठेवलेलं आहे. आमच्या दाजीला बेल्ट घ्यायचा आहे बघा. त्यासाठी बेल्ट घ्यायसाठी आम्ही आलो डायरेक्ट बेल्टच्या मोठ्या शॉप वरती. पाहू शकता ते दाखवतात बेल्ट आणि हे आहेत वुडलँडचे पर्स म्हणजे पॉकेट. हे बेल्ट आहेत आणि हे आपले कुत्र्यांचे पट्टे. हो 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 सगळ्या प्रकारचे पट्टे इथं कुत्र्यांचे पट्टे. हे बक्कल हे सगळे चमड्याचे आहेत, सगळे चमडे बघा. आणि इथं सगळ्या रस म्हणतात बघा, रस सगळे अशी इकडे आमच्याकडे असं म्हणतात रस्त्याला गाड्यांमध्येच होता असा विषय. त्याचा आम्ही पट्टा आणि जातो आता. दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही आलोय बघा ऊसाचा रस घेण्यासाठी. आणि बघा आता रस काढायचा सांगितलेलं आहे आम्ही. आणि ह्याच्यावरून मला आठवलं आमचे दाजी इथं, त्यांचं नाव आहे सचिन. तर मी त्यांना म्हणतो सचिन रस्त्याला ये म्हणलं माय. कसं आहे रस्त्याला ये म्हणलं माय, रस घेतो मस्त पाहिजे. आणि आम्हाला थोडं आम्ही बेल्ट घेतलं बघा, 3 बेल्ट घेतल्यात त्यांनी घालून टाकतात, काही विषय नाही. आता आम्ही किचन बी घेतलं बघा, किचन घेतले आम्ही या रस्त्याला. रस्त्याला म्हणलं माय. अशाच प्रकारे आमचं दर्शन झालं आज मित्रांनो. आणि आता आम्ही निघालो बघा घरी. आमची गाडी आहे इथं गाडी आहे, या 2 गाड्या. आता आम्ही जातो घरी मस्त पैकी. तर मित्रांनो बघा आमच्या गाडीचं काम झालेलं आहे. गाडी बघा तिथं गाडी आहे, तिथं दाजींचं वर्कशॉप आहे. आणि आता आम्ही कोण आलोय वडापाव खाण्यासाठी. विषय झाला बघा, सगळं आभाळ बघा भरून आलेलं आहे. तिथं एक अक्षरशः टिपकाय लागले बघा, दिसू शकता सगळं टिपकाय लागले. आणि आम्ही घेतो आता मस्त वडापाव घेतो. वडापाव चालू आहे इथं, दिसला का वडापाव भासतोय आमचा. त्यानंतर वडापाव तळतोय आणि वडापाव तळून झाला खातो आणि मग घरी निघतो. काय म्हणायचं, वडापाव खाऊन घरी निघतो. वडापाव खाला की पावसात जायचं नाचायला. नाचरे मोरा आवडायच्या नाचरे काय विषय नाही. आता आम्ही जातोय बघा घरी. भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये. चला टाटा बाय बाय.